भारतीयांना प्रचंड प्रमाणात आवडणाऱ्या दोन गोष्टी, पहिली गोष्ट म्हणजे सोना आणि दुसरी गोष्ट म्हणजे ती सुद्धा सोनाच आहे. एका सोन्याचा अर्थ आहे गोल्ड ज्वेलरी, जे तुम्हा आम्हा सर्वांना माहित आहे, आणि दुसरा सोना म्हणजे अर्थातच झोपणे. सगळ्यांना विश्रांतीची आवश्यकता आपल्या भारतीय लोकांना खूप जास्त मोठ्या प्रमाणात आहे. हा जरी मजेचा भाग असला तरी जे मी पहिल्या सोन्याबद्दल बोलतोय, हेच सोनं भारतीयांनी अचानक मोठ्या प्रमाणामध्ये विक्रीसाठी हे सोनं काढलेलं आहे. आणि 2026चा नेमका हा ट्रेंड काय सांगतो, याचा परिणाम भारतावर काय होणार आहे, जागतिक जे काही स्ट्रक्चर आहे किंवा जगात ज्या काही घडामोडी होतात त्याचा आणि सोन्याचा रिलेव्हन्स काय आहे, एकमेकांशी ते कसे जोडल्या गेलेले आहेत, आणि सोबतच कुणी सोनं विकायला पाहिजे आणि कुणी सोनं विकणं थांबवायला पाहिजे, हे सुद्धा मी व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला सांगणार आहे. निश्चितच शेवटपर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला पाहायचा आहे आणि इकॉनॉमिकच्या दृष्टिकोनातून, त्याच्या अभ्यासातून सुद्धा बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेसाठी या व्हिडिओच्या माध्यमातून लक्षात येणार आहे, ज्यामुळे तुम्हाला आन्सर मध्ये इंटरलिंक करणं हे खूप जास्त महत्त्वाचं त्या ठिकाणी ठरणार आहे. सो हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू ऑल. मी प्रतीक कुमार स्वागत करतो तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा एव्हरेस्टच्या युट्यूब प्लॅटफॉर्म वरती. भारतीय अचानक सोने का विकत आहे आणि 2026 मधील ट्रेंड काय सांगतो हे आपण बघणार आहोत. पण तत्पूर्वी राज्यसेवेची मुख्य परीक्षा, यामध्ये आन्सर रायटिंग महत्वाचा भाग, त्या अनुषंगाने हे पुस्तक मार्केटमध्ये अवेलेबल आहे, उत्तर लेखन झिरो टू हिरो. राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेसाठी जे आन्सर रायटिंग आपल्याला करायचं आहे त्या अनुषंगाने सर्व मार्गदर्शन मी या पुस्तकामध्ये केलेलं आहे. आपल्या त्याच्या संबंधित ट्रिक्स काय आहे, टिप्स काय, कशा पद्धतीने आन्सर आपल्याला जनरेट करता येतं, निश्चितच हे पुस्तक तुम्ही मार्केटमधून खरेदी करून घेऊ शकता. चला आता आपण बघूया आपला टॉपिक, भारतीय अचानक सोने का विकत आहे आणि 2026 मधला हा आर्थिक ट्रेंड आपल्याला काय सांगतो. आता आपल्याला माहित आहे, भारतात सोन्या हा केवळ फक्त दागिना नाही, त्यासोबतच इमोशन्स सुद्धा आहे, आणि इमोशन्स सोबतच ही एक गुंतवणूक आणि सुरक्षिततेचं प्रतीक सुद्धा आहे. म्हणजे जेव्हा आपल्याला अडचण येते तेव्हा मग दागदागिने आपण विकायला काढत असतो आणि तोपर्यंत आपण राखून ठेवत असतो. पण श्रीमंत लोक सोनं विकत असतात आणि गरीब लोक थोडं थोडं सोनं विकत घेत असतात. ठीक आहे. सो यामुळे श्रीमंत लोक श्रीमंत होतात आणि गरीब अजून, कारण आपल्याला बचत कशा पद्धतीने करायची, कुठे करायची, याचं तितकंसं गणित इतक्या इफेक्टिव्ह पद्धतीने आपल्या लक्षात येत नाही. चला तो भाग वेगळा. आता आपण मूळ मुद्दा बघूया. एप्रिल मे जून ही जी 2026 ची तिमाही राहिलेली आहे, या तिमाहीमध्ये भारतीय लोकांनी सुमारे 50 टन सोने 50 टन सोने बाजारात विकलेले आहे. आणि याचं एक महत्व काय आहे, तर ही विक्री मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे 43% अधिक आहे. फॉर एक्झाम्पल, की आपण जर मागच्या वर्षी 100 किलोग्राम सोनं विकलं असेल, हा फक्त एक आकडा आहे, तर या वर्षी आपण 143 किलो सोनं बाजारात विकलेलं असेल. ठीक आहे. सो ही 43% वाढ आपल्याला या विक्रीमध्ये दिसून येत आहे. ठीक आहे. तो भारतीय कुटुंबांनी मोठ्या प्रमाणात जुने सोने विकायला सुरुवात केलेली आहे, आणि त्यामुळेच जे गोल्ड सेल ऑफ आहे आणि सोबतच गोल्ड रिसायकलिंग, आता हे गोल्ड रिसायकलिंग काय असतं हे सुद्धा आपण बघणार आहोत पुढील येणाऱ्या स्लाइडमध्ये. सो आय होप की या गोष्टी तुमच्या लक्षात आलेल्या असतील, की भारतीय अचानक सोने का विकत आहे याची आपण चर्चा करत आहोत. परंतु जो मी तुम्हाला आकडा सांगितलेला आहे, 50 टन सोने जे बाजारात विकलेले आहे, तो विक्रीत इतकी वाढ का झालेली आहे किंवा सोने विकण्याची प्रमुख कारणे काय आहेत. आता जर एखाद्याला एखादी वस्तू विकायची असेल तर त्यामागचं कारण काय, यामध्ये कुठलं रॉकेट सायन्स नाही, या सहज गोष्टी तुमच्या सुद्धा लक्षात येऊ शकतात. ठीक आहे. आता या कशा लक्षात येईल, आपण कारणे बघून घेऊया, जेणेकरून तुम्हाला सुद्धा वाटेल की हो, या गोष्टी आम्हाला सुद्धा माहिती होत्या. तो 2026च्या सुरुवातीला सोन्याच्या किमती ज्या आहेत त्या विक्रमी उच्चांकावर पोहोचलेल्या होत्या. आता तुम्हाला जर जानेवारी मधले जर रेट वगैरे माहिती असतील तर जवळपास किती आहे, हे 1,60,000 किती ग्रॅमसाठी, 10 ग्रॅमसाठी. ठीक आहे. तो एवढी सोन्याची किंमत होती. आणि नंतर जर मग आपण पुढे पुढे बघितलं तर ही जी किंमत आहे, आधी सोनं वाढायला लागलं होतं, मग सोन्यामध्ये घसरण सुद्धा झालेली होती. मग हाच आकडा 1,45 ते 1,55 इतक्या घरात कमी उतरलेला दिसतो. आणि यामुळे लोकांच्या मनात एक भीती तयार झालेली होती की सोन्याचे भाव जर अजून खाली उतरले तर आपल्या सोन्याला किंमत मिळणार नाही, आणि म्हणून लोक काय करतात की सोनं विकून टाकत असतात आणि त्याबदले पैसे जमा करतात, आणि मग सोनं स्वस्त झालं की अजून सोन्यामध्ये खरेदी करत असतात. सो किमती पुढे आणखी घसरण्याची शक्यता व्यक्त केली जात होती, आणि त्या अनुषंगाने लोकांनी सोनं विकणं सुरू केलेलं होतं. काही कुटुंबांनी आर्थिक गरजा आणि कर्ज फेडीसाठी, आता हा एक महत्वाचा प्रश्न भारतीयांसमोर आहेच, प्रत्येक भारतीयावर काही ना काही कुठल्या ना कुठल्या स्वरूपात कर्ज आहे. सो ते कर्ज फेडण्यासाठी सुद्धा लोकांनी आपले दागिने विकलेले असतात, तुम्हाला नव्याने सांगायला नको. आता उच्च भावात नफा मिळवण्यासाठी अनेकांनी मग जे जुने दागिने ठेवलेले होते ते जुने दागिने
विकण्यास काढलेले होते भावाची घसरण झाल्यामुळे, ठीक आहे, म्हणजे समोरची जी रिस्क आहे ती कमी करण्यासाठी. त्यामुळे आता सोने विकून रोख पैसा मिळवणे हा पर्याय अनेकांनी त्या ठिकाणी निवडलेला होता आणि ही एक महत्वाची प्रमुख कारणे आपल्याला त्यामागे दिसून येतात. ठीक आहे, आता पुढे बघा. आता जागतिक कारणांचा प्रभाव मग या सोन्यावर काय होत असतो किंवा जगात जर काही उलथापालथ होत असेल तर सोन्यावर त्याचा कशा पद्धतीने परिणाम होत असतो हे आपण एकदा बघून घेऊया. आता आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि सोने. जागतिक बाजारातील बदलांचा थेट परिणाम भारतीय सोन्याच्या बाजारावर होत असतो. मग जगात जे काही युद्ध वगैरे सुरू होतं किंवा अमेरिकेची जे एखादी बँक आहे, जशी भारताची बँक आहे आरबीआयने जर काही पॉलिसी चेंज केल्या तर त्याचा परिणाम भारतीयांवर होत असतो. ठीक आहे, हे एक वेगळा टॉपिक आहे, पण तुम्हाला या मोठ्या मोठ्या लेवलवर या गोष्टी माहिती आहे. तो तशीच युएसए मधली जी फेडरल रिझर्व्ह बँक आहे त्याचं जे व्याजदर धोरण जर कमी जास्त झालं तर याचा इम्पॅक्ट जगावर पाहायला मिळतो. कारण तुम्हाला माहित आहे की जगाचा जो व्यापार आहे तो डॉलर स्वरूपात चालत असतो. ठीक आहे, आणि म्हणून या अमेरिकेच्या बँकला सुद्धा महत्व प्राप्त होतं. आता अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह बँक रिझर्व्हच्या व्याजदर धोरणाचा सोन्यावर परिणाम कशा पद्धतीने होतो की जसं या फेडरल बँकने जर व्याजदर वाढवले तो गुंतवणूकदार काय करेल, गुंतवणूकदाराकडे सोनं आहे तर तो सोनं गुंतवणार आहे का, तर नाही, तो काय करेल, सोनं विकणार आणि बँकेचे रेट जास्त मिळतात म्हणून आपला पैसा कुठे, बँकमध्ये गुंतवणार आहे आणि सोनं तो आपला विकायला काढणार आहे. हा झाला एक त्यातला रेफरन्स. ठीक आहे, त्यानंतर दुसरं काय की भूराजकीय तणाव. आता तुम्हाला माहित आहे पश्चिम आशियामध्ये भूराजकीय तणावामुळे जागतिक बाजारामध्ये खूप जास्त मोठ्या प्रमाणात अनिश्चितता आलेली होती. युद्ध कशा पद्धतीने तेव्हा त्या ठिकाणी पार पडत होते म्हणावं की अजून काय शब्द वापराव तर, पण असो. तर भारतामध्ये सुद्धा पेट्रोल डिझेलच्या या ज्या किमती आहे आणि एकूणच तणावजन्य परिस्थिती इकॉनॉमीवर तयार झालेली होती. तो या भूराजकीय तणावामुळे सुद्धा सोन्यावर फरक त्या ठिकाणी दिसून येतो. का, कारण डॉलरमध्ये चेंजेस वगैरे होताना दिसून येतात. ठीक आहे, डॉलर मजबूत होतो, डॉलर कमजोर होतो, याचा सुद्धा फरक या सोन्यावर होतो. आता डॉलरचा चढ उतारांचा प्रभाव कशा पद्धतीने होतो बघा. डॉलरच्या चढ उताराचाही सोन्याच्या किमतीवर प्रभाव होतो. हे बघा, समजा आता हा डॉलर आहे आणि हा आपला रुपया आहे. ठीक आहे, डॉलर काय झालेला आहे, डॉलर मजबूत झालेला आहे. समजा 95-96 रुपयाला डॉलर गेलेला असेल, याचाच अर्थ काय, रुपया कमजोर झालेला आहे. ठीक आहे, मग आपल्याला आता हे जे डॉलरच्या जर किमती वाढल्या तर आपल्याला रुपया जास्त खर्च करावा लागेल आणि आपण जे बाहेर देशातून आहे सोन्याची खूप मोठ्या प्रमाणात काय करत असतो, इम्पोर्ट करत असतो. आणि इम्पोर्ट जेव्हा आपल्याला करावा लागतो हे पेमेंट आपल्याला डॉलर स्वरूपात करावं लागतं. मग जेव्हा डॉलर स्वरूपात आपल्याला पैसा खर्च करावा लागेल तर रुपया गणल्यामुळं जास्त रुपये आपल्याला त्या ठिकाणी पे करावे लागणार आहे, हे लक्षामध्ये. आणि जेव्हा हे जास्त रुपीज पे करावे लागणार आहे तेव्हा मग आपण सोनं खरेदी करणं थांबवणार आहे. ठीक आहे, मग मध्यंतरी तुम्हाला माहित आहे प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी यांनी सुद्धा म्हटलेलं होतं की 1 वर्षापर्यंत सोन्याची खरेदी करू नका. तर लोकांनी सोन्याची खरेदी करणं बंद केलं आणि सोनं विकायला काढलेलं आहे. ठीक आहे, तो आता काय सांगत होतो मी की जो रुपया कमजोर झालेला आहे त्याच्यामुळे जास्त पैसे आपल्याला पे करावे लागणार आहे. त्यामुळे लोक सोने बाहेरून जर सोनं महाग होत असेल तर सोने खरेदी करणं थांबवणार आहे आणि त्यामुळे सोन्याची जी मागणी आहे ती कमी पडणार आहे आणि मग अशा वेळेस जर मागणीच नसेल तर सोन्याचे भाव कमी होऊ शकतात. सो हा सुद्धा जो डॉलरचा आणि सोन्याचा संबंध आहे तुमच्या लक्षात आलेला असेल. ठीक आहे, त्यानंतर जागतिक बाजारातील बदल. जागतिक बाजारातील बदलांचा थेट परिणाम या गोष्टींवर होताना आपल्याला बऱ्याचदा दिसून येतो. ठीक आहे, आणि हाच सोन्याच्या बाजारावर सुद्धा परिणाम होतो. याचा अर्थ काय की जागतिक घडामोडी समजून घेतल्यानंतर मग आपल्याला हे सोन्याचं आणि जागतिक घडामोडीचं रिलेव्हन्स काय आहे आणि कशा पद्धतीनं सोन्याच्या बाजारावर फरक पडतो. कारण जे मी तुम्हाला सांगितलं नाही की सोनं आपण खूप मोठ्या प्रमाणात आयात करत असतो, येते लक्षामध्ये. तो हा एक भाग जगाचा आणि सोन्याचा काय रिलेव्हन्स आहे तुमच्या लक्षात आलेला असेल. हेच पॉइंट्स आहे जे तुम्हाला तुमच्या एक्झाम मध्ये कनेक्ट करता येतील. ठीक आहे, एका गोष्टीचा फरक दुसऱ्या गोष्टीवर कसा होतो आणि त्या पद्धतीने तुम्हाला आन्सर फॉर्म करायचे असतात, लिहायचे असतात, पॉइंट्स कनेक्ट करायचे असतात. आता भारतासाठी याचं महत्व काय आहे, भारतीय अर्थव्यवस्थेवर नेमका काय परिणाम होणार आहे. सोन्याची विक्री वाढते तर अर्थव्यवस्थेला नवे संकेत मिळतोय. आता हा नवीन संकेत काय आहे बघा. भारत हा जगातील सर्वात मोठ्या सोन्याच्या ग्राहकांपैकी एक देश आहे, जे मी तुम्हाला सातत्याने सांगत आहे. ठीक आहे, देशातील बहुतांश सोने आपण आयात करत असतो, बाहेरून मागवत असतो सोनं. आणि वित्त वर्ष 2026 मध्ये भारताने सुमारे किती, हा आकडा लक्षात असू द्या, 72.4 अब्ज डॉलरचं इतकं सोनं आयात केलेलं होतं. आणि म्हणून प्राईम मिनिस्टरनं म्हटलं होतं की सोनं बाहेरून खरेदी करणं, इम्पोर्ट करणं बंद करा, नाही तर आपली अर्थव्यवस्था डबघाईला लागेल, अर्थव्यवस्था कुठे खाली घसरेल. ठीक आहे, सो हा एक महत्वाचा पॉइंट तुम्हाला इथे कनेक्ट करता येईल. आता मोठ्या प्रमाणात जुने सोने बाजारात आल्यास आयातीवरील जे अवलंबित्व आहे
हा मी आकडा तुम्हाला याच्यासाठी सांगितला की इतकं जर सोनं आपल्याला आयात करावं लागत असेल तर भारताचा पैसा खर्च होणार ना, आणि मग तुमच्याकडे जे जुनं सोनं ठेवलेलं आहे ते जर मार्केटमध्ये आलं तर या आयातीवरचं जे आपलं अवलंबित्व आहे ते कुठे ना कुठे कमी झालेलं दिसेल, ते लक्षामध्ये. सो हे अवलंबित्व कमी होऊ शकते आणि यामुळे परकीय चलनाची जी बचत आहे त्याच्यामध्ये मदत होऊ शकते. जे मी तुम्हाला रुपया म्हणजे हा डॉलर आणि हा रुपयाचं जे गणित तुम्हाला सांगितलेलं आहे तो निश्चितच मग आपला रुपया ते होऊ शकते. याचाच अर्थ काय, तर आपल्या भारताला याचा फायदा होऊ शकतो, येते लक्षामध्ये. सो हा एक पॉइंट महत्वाचा आहे जो आपल्याला डिस्कस करणं भाग होतं, भारतावर कशा पद्धतीनं किंवा भारताच्या अर्थव्यवस्थेवर कशा पद्धतीनं परिणाम होतो. ठीक आहे, आता पुढे बघा, गोल्ड रिसायकलिंग म्हणजे काय आहे, जे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की हा कॉन्सेप्ट आपण बघणार आहोत. जुने सोने अर्थव्यवस्थेसाठी कशी उपयुक्त ठरतात. जुने सोने विकले जाते, लोक जुने दागिने किंवा नाणी मग काय करत असतात, विकत असतात. त्यामुळे काय आहे, हे जे जुनं सोनं विकलं तर ते नवं बनवतात, त्यासाठी ते वितळावं लागतं. सो विकलेले जुने दागिने शुद्ध करून वितळले जातात, तुम्हाला हे माहित आहे. त्यानंतर शुद्ध सोनं तयार होतं, शुद्ध सोनं पुन्हा तयार करून विविध उपयोगांसाठी वापरल्या जातं. ठीक आहे, म्हणजे जे जुनं तुमच्या पूर्वजांपासून चालत आलेलं असेल ते तुम्ही मार्केटमध्ये काढलं तर ते नव्या फॉर्म मध्ये तुम्हाला आलेलं दिसेल. आणि मग हेच नवीन सोनं जे आहे पुन्हा वापरलं जातं. तुम्हाला माहित असेल की ज्यांची लग्न वगैरे होतात, एखाद्याच्या आईनं जर एखाद्याच्या सुनेला एखादा काही दागिना जर दिला तर तो खूप जुन्या पद्धतीचा असतो आणि मग सून काय म्हणते की हा खूप ओल्ड फॅशन वाला आहे, मग तो दागिना तसाच पडून राहतो, कारण आईच्या भावना त्याच्याशी जुडलेल्या असतात. पण तोच जर दागिना विकला आणि त्याचा जर नवा बनवला तर तो वापरामध्ये येत असतो. ठीक आहे, हेच एक सोप्या भाषेत आपल्याला इथे म्हणता येईल. ठीक आहे, आता गोल्ड रिसायकलिंगचे फायदे काय आहे, तर नवीन सोन्याची आयात कमी होते. बघा, नाहीतर काय केलेलं असतं त्या म्हणजे काय म्हणता येईल, सुनेने काय केलेलं असतं, नवीन दागिना बनवायला लावला असता आणि त्यामुळे मग जे सोन्याचा जो इम्पोर्ट आहे त्याच्यावर भार पडलेला असता, ते लक्षामध्ये. तो हा गोल्ड रिसायकलिंगचा एक फायदा आहे, नवीन सोन्याची आयात कमी होऊ शकते आणि आयातीचा जो खर्च आहे देशाचा वाचू शकतो. निष्क्रिय संपत्ती सक्रिय होऊ शकते, जे एखादी गोष्ट ठेवूनच आहे त्याचा काही फायदाच आपल्याला होत नाही, तो ती आपल्यासाठी जरी संपत्ती असली तरी प्रेझेंट कॉन्टेक्स्ट मध्ये ते निष्क्रिय असतात आणि तीच संपत्ती मग या रिसायकलिंग मध्ये सक्रिय होऊ शकते. अर्थव्यवस्थेला बळकटी मिळते, म्हणजे बाजारात जर पैसा खेळत असला तर अर्थव्यवस्था मजबूत होते. पर्यावरणपूरक आणि शाश्वत उपाय, याचा पण पॉईंट हा बघा, आता हा तुम्हाला आन्सर रायटिंग मध्ये खूप जास्त यूज करता येणारा हा पॉईंट आहे, पर्यावरणपूरक आणि शाश्वत विकास. कुठलीही गोष्ट जर तुम्ही आन्सर मध्ये लिहित असाल तर त्याला सस्टेनेबल ज्या गोष्टी आहेत, शाश्वत राहणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, त्या पद्धतीने आपल्याला उपाय सुद्धा सुचवायचे असतात, त्या अनुषंगाने आन्सर मध्ये आपल्याला लिहायचं असतं. सो निश्चितच हा पॉईंट सुद्धा म्हणजे कसा, पुन्हा वापरामुळे खाणकामावरचा जो ताण आहे तो आपल्याला कमी होताना दिसून येईल. ठीक आहे, सो जे एन्व्हायरमेंटल डिग्रेडेशन आहे त्याला सुद्धा एक कुठेतरी आळा बसताना आपल्याला दिसून येईल. सरकारचा पाठिंबा काय आहे, अर्थातच सरकार तर याला पाठिंबा देणारच आहे. सरकार म्हणा काळा तुम्ही विकायला सोनं विकून टाका. चला, आता सर्वात महत्वाची शेवटची स्लाइड आहे आणि शेवटची चर्चा आहे की सोने विकावे की ठेवावे, गुंतवणूकदारासाठी महत्वाचा प्रश्न आहे. सो गुंतवणूकदार ऑलरेडी समजदार आहेत, तुम्हाला माहिती आहे की कधी सोनं विकायचं असतं कधी नाही. जस्ट आपण एक ओव्हरलुक यावर करून घेऊया. सोने विकण्याचा विचार कधी करायचा असतो, तर आर्थिक गरज आणि तातडीची गरज असते, तुमच्याकडे काही ऑप्शनच नसेल तर तुम्ही काय करणार, युद्धजन्य परिस्थितीमध्ये तुम्हाला ते सोनं विकायला काढावंच लागणार आहे. शिक्षण आहे, आरोग्य आहे, व्यवसाय, शिक्षणासाठी तर निश्चितच विकलं तरी चालतं. ठीक आहे, त्यानंतर वापरात नसलेले जुने दागदागिने, जसं मी तुम्हाला म्हटलं की एखादी गोष्ट ठेवलेली आहे ती वापरात नाही आहे, ती जर वापरात तुम्हाला आणायची म्हणजे ती जर वापरात तुम्ही आणली तर निश्चितच तुमच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळते. तुमचं जे घर आहे, तुमचा जो परिवार आहे, तुमची घराची जी इकॉनॉमी आहे त्याला सुद्धा चालना मिळते. सो तशा वेळेत जुनं सोनं जर असलं तर आपल्याला वापरात काढता येतं. सोन्याच्या किमती ऐतिहासिक उच्चांकाजवळ असताना नफा बुक करायचा असतात, म्हणजे जर सोन्याचे भाव वाढले होते, जसं जानेवारी महिन्यात मी तुम्हाला आकडा सांगितलेला होता, तेव्हा तुम्हाला ते सोनं विकता आलं असतं आणि मग सोनं जर कमी झालं, भाव कमी झाले, तुमच्याकडे पैसा जास्त असतो आणि परत तेच सोनं खरेदी करून घेता येतं आणि आपल्या आर्थिक उद्दिष्टानुसार आणि बाजार स्थितीनुसार तुम्हाला हे योग्य डिसिजन मग त्या ठिकाणी घेता येतं. सो या परिस्थितीमध्ये आपण सोनं विकू शकतो. आता सोनं जपून ठेवणं हा विचार कधी करायचा आहे, तर दीर्घकालीन गुंतवणूकदार असल्यास, म्हणजे तुम्हाला खूप काळासाठी जर हे ठेवायचं असेल तर तुम्ही गुंतवणूक करून ठेवू शकता. ठीक आहे, त्यानंतर जागतिक आर्थिक किंवा भूराजकीय अनिश्चितता वाढल्यास, युद्ध असेल, मंदी असेल, आर्थिक संकट असेल, अशा काळात सोनं जे आहे सेफ हेवन ऍसेट्स त्याला त्या ठिकाणी म्हटलं जातं आणि त्याकडे त्या दृष्टिकोनातून पाहिलं जातं. पोर्टफोलिओमध्ये विविधता ठेवायची असल्यास, म्हणजे तुम्हाला जर तुमच्याकडे जर संपत्ती आहे तर ती संपत्ती एकाच फॉर्म मध्ये कधीही ठेवू नये.
ठीक आहे. अर्थतज्ञ सामान्यतः एकूण गुंतवणुकीपैकी 5 ते 15% हिस्सा जो आहे तो सोन्यात ठेवण्याचा सल्ला देतो. म्हणजे एखाद्या इकडे जर तुम्हाला नुकसान नफा झाला किंवा म्हणजे जे काही होत असेल तर तेव्हा कुठल्या ना कुठल्या गोष्टीमधून आपल्याला सावरता आलं पाहिजे. या अनुषंगाने सुद्धा हे तुम्ही सोनं जपून ठेवू शकता. आणि भावनिक किंवा कौटुंबिक मूल्य असते म्हणजे मग भावनेपेक्षा तर जास्त मोठं काहीच नाही. तुमच्या आईचा जर दागिना असेल तर निश्चितच तो तुम्ही राखून ठेवायला पाहिजे, जर तुमचे इमोशन्स त्यासोबत जोडल्या गेले असेल तर. आय होप ही चर्चा तुमच्या लक्षात आलेली असेल. तुम्हाला काय वाटतं, व्हॉट डू यू थिंक, हे तुम्ही मला कॉमेंट सेक्शन मध्ये सांगायचं आहे. सध्या सोन्याचे भाव किती आहे हे सुद्धा तुम्ही कॉमेंट सेक्शन मध्ये सांगू शकता. आणि तुमच्यासाठी एक प्रश्न ठेवलेला आहे, गोल्ड रिसायकलिंगमुळे खालीलपैकी कोणता फायदा होऊ शकतो. एकदा ऑप्शन्स बघून घ्या, याचं उत्तर मला कॉमेंट सेक्शन मध्ये द्यायला विसरू नका. आणि तुम्ही जर राज्यसेवेची तयारी करत असाल तर समर्पण नावाची बॅच आम्ही लॉन्च केलेली आहे. 29,999 रुपये इतक्या माफक दरात तुमच्यासाठी लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपाची ही बॅच आहे. प्रिलिम्स प्लस मेन्स, लाइफ टाइम व्हॅलिडिटी, बेसिक टू ऍडव्हान्स, एनसीईआरटी कव्हरेज, आन्सर रायटिंग प्रॅक्टिस, पीओके अनालिसिस, स्टडी नोट्स, टेस्ट सिरीज प्लस 1-to-1 मेंटरशिप सुद्धा. तुम्ही काय करा, माझा कुपन कोड यूज करा प्रतीक सर म्हणून आणि या बॅचवर भरघोस डिस्काउंट मिळवा. सोबत मी माझा नंबर तुमच्याशी शेअर करत आहे. निश्चितच तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता तुम्हाला जर काही गायडन्स हवा असेल तर. एव्हनायचं ऍप्लिकेशन डाउनलोड करायला विसरायचं नाही. गुगल प्ले आणि ऍप स्टोअरला अवेलेबल आहे, ज्यामध्ये इतके सगळे फीचर्स तुम्हाला दिसून येतील. हा QR कोड स्कॅन करा आणि एव्हनायसच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. तिथे तुम्हाला अपडेटेड माहिती अवेलेबल होईल आणि सोबत मी ऑफिशियल नंबर आणि वेबसाईट तुमच्याशी शेअर करत आहे. निश्चितच तुम्ही तिथे सुद्धा व्हिजिट करू शकता. सध्या इथेच थांबूया, पुन्हा भेटूया एका नवीन टॉपिक सोबत लवकरच. थँक्यू.